आज आपण मस्त असे हिरवीगार शेपू आणलेला आहे, पाहू शकता शापूची भाजी। तर शापूची भाजीचं आपल्याला छान असं एक भाजीचं सुक्की भाजी बनवणार आहे आपण, मस्त असं झणझणीत। तर सुक्की भाजी कशी करायची, सर्वात आधी म्हणजे मी शापू पाहू शकता तुम्ही मस्त असं स्वच्छ धुवून घेतलेले आहे, साफ करून सर्व त्याचे डेटा वगैरे काढलेले आणि फक्त शापूच घेतले आणि नॉर्मल जे कवळे कवळे डेटा असतात ते घेतलेले आहेत। तर आपण स्वच्छ 2 पाण्याने धुवून घेतलेले आहेत। तर आता आपण ही भाजी मस्त असं बारीक चिरून घ्यायचं आहे, आपल्याला बारीक असे चिरून घ्यायचे। आधीच भाजी आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहे चिरायच्या आधी, पाहू शकता या प्रकारे मी चिरलेले भाजी, सर्व भाजी आपण असं बारीक अशी चिरून घेऊया। इथं आपण गॅसवर कढई ठेवलेला आहे, आता आपण भाजीला फोडणी घालूया। सर्वात आधी आपण 1 पळी ऑइल टाकूया। इथं आपलं तेल गरम झालेलं आहे, सर्वात आधी आपण बारीक वाटलेलं लसूण टाकूया, मोठा मोठा ठेचून घेतले। बारीक चिरलेली हिरवी मिरची, चवीनुसार थोडंसं मीठ, थोडीशी हळद, आता आपली चिरलेली भाजी छान मिक्स करून घ्यायचे। आता आपण इथं चण्याची डाळ आणि मुगाची डाळ दोन्ही सुद्धा भिजवून रातभर ठेवले होते, ते आता आपल्याला टाकायचे भाजीमध्ये। मिक्स डाळ घेतली मी चण्याची आणि मुगाची, याला पण मिक्स करून घ्यायचे। आणि याच्यामध्ये आपण अगदी थोडासा पाणी ऍड करूया, डाळ शिजायपुरती थोडंसं पाणी ऍड करूया, जास्त नाही टाकायचं पाणी, कारण शेपूला पाणी सुटते आपलं। याच्यावर ताट ठेवूया 2 मिनिटं आणि शिजून देऊया। पाहू शकता आपली मस्त अशी भाजी तयार झालेली आहे। या प्रकारे नक्की बनवा, मस्त अशी सुंदर अशी भाजी तयार होते आणि शेपूची भाजीला टेस्टही मस्त लागते। पाहू शकता खूप सुंदर भाजी तयार झालेली आहे आपली। 2 डाळीची टेस्ट आणि शेपूची आणि हिरवी मिरचीची टेस्ट मस्त अशी एकदम भन्नाट वास सुटले, खूप सुंदर लागते। भाजी आपली रेडी झालेली आहे, सुक्की भाजी। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका। बाय बाय।